योजना भेटून. तर मला वाटतं राजन विचारे आहेत, विनायक राऊतांचं नाव मी ऐकलं. पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. आणि आता शेवटी अर्ज भरण्याची जेव्हा तारीख येईल तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार. तेव्हा आपला मीटिंग होणार आहे का? सध्या आपण कोणत्या युगात आहोत? आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मिटिंगा या झूमवर होत असतात. काय झूमच ना, त्याच्यावर बोलणी सुरू असतात. यंत्रणा फार प्रगत झालेली आहे. प्रत्यक्ष भेटण्याची गरज मला वाटत नाही. काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येक जण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं. शिवसेनेला जास्त वाटतं. याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि किमान आमचे 2 प्रतिनिधी हे असावे राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. पण राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा हो, झाली झाली? आहे. तुम्ही शरद पवारांना भेटला, त्यांच्यासोबत काही सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा सुरू आहे. 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेकात चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. पण पवार साहेब उमेदवार असले तर शिवसेनेची भूमिका काय असेल? निर्णय तर होऊ द्या. तर तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत. 100% इच्छुक आहे. ते इच्छुक आहेत हे खरं आहे. पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल. म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलत आहेत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत आहेत. जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल. काँग्रेसला असं वाटतंय, काँग्रेसला त्यांचं राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं आहे. त्यांना 2 खासदारांची गरज आहे. अशा वेळेस महाराष्ट्रातून खासदार जावा एक, कारण म्हटलं असं जातंय की शरद पवार जर त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि भविष्यात त्यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर कदाचित राज्यसभेतलं काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तर मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार नाही. हे मी खात्रीने सांगेन तुम्हाला. आणि दुसरा मुद्दा जो तुमचा काय आहे, राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद नाही, विरोधी 2 बरोबर खासदारांची गरज आहे. आहे. बघा, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे 2 आहे ते टिकवण्याची चिंता आहे. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवायची चिंता आहे आणि आम्हाला म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता आहे आणि ती या एका जागेभोवती गुंतलेली आहे. नाही, पण काँग्रेसकडून जी 2 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत त्यात पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही त्यांची नावं आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पक्षाचा जर प्रतिनिधी गेला तर आमचं हे राज्यसभेतलं विरोधी नाही, पण आता ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला उत्तर नाही देऊ शकणार ना.